जैन मित्रांनो, स्वागत यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या शिक्षक पदभरतीमध्ये पेसा पदभरती संदर्भात जी काही दुसरी यादी सध्या बघा लागली होती, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर संदर्भात जे समुपदेशन संदर्भात बोलवण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये 1 ते 5 वर्ग, त्यानंतर बघा जो काही भाषा आणि समाजशास्त्र विषय होता, तर त्या पद्धतीने सध्या बोलवण्यात आलं होतं. परंतु मध्यंतरी काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त या ठिकाणी 1 ते 5 जो काही या ठिकाणी गट आहे, तर त्याचं सध्या बघा समुपदेशन झालं होतं. मात्र जे काही भाषा आणि सामाजिक शास्त्र संदर्भात समुपदेशन कॅन्सल करण्यात आलं होतं. त्यानंतर जे काही सध्या बघा मागच्या महिन्यामध्ये सध्या सामाजिक शास्त्र आणि भाषा विषयाचं जे काही काल परवा जे समुपदेशन संदर्भात बोलवण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने समुपदेशन जे आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी होऊन त्यांना देखील नियुक्ती होणार आहे. तर आताच्या घडीला सध्या जिल्हा परिषद पालघरच्या वतीने जे काही पेसा कंत्राटी संदर्भात या ठिकाणी जे मानधन तत्वावरती नियुक्ती आदेश जो आहे, तर तो नियुक्ती आदेश सध्या बघा निर्गमित करण्यात आला आहे. तर ह्या नियुक्ती आदेशामध्ये 1 ते 5 या गटासाठी नियुक्ती इथं बघा देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही मानधन असेल, नेमकी नियुक्ती किती ह्या ठिकाणी बघा महिने असणार आहे, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघरच्या वतीने हा जो नियुक्ती आदेश आहे, तर हा नियुक्ती आदेश सध्या बघा इथं पारित करण्यात आला आहे. तर ह्या नियुक्ती आदेशामध्ये इथं तुम्ही दिनांक तुम्हाला बघा दिसते 30/4/2025 म्हणजे कालचा हा नियुक्ती आदेश इथं सध्या बघा मानधन तत्वावरती इथं देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही मानधन तत्वावरती अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गा जी काही पदं आहे, तर ती पदं मानधन तत्वावर भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना होत्या. त्यानुसार सध्या हा जो काही अटी शर्तीच्या आधारावर संबंधित जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवारांना पात्र करून संबंधित जो आदेश आहे, तर तो आदेश सध्या एकत्रित मानधन तत्वावर सध्या इथं देण्यात आला आहे. तर हे जो मानधन तत्वावरती सध्या बघा आदेश असणार आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं सध्या नाव आलं आहे, कारण सध्या पेसा क्षेत्रामध्ये जे काही 1 ते 5 या गटासाठी बरेचशे उमेदवारांचं जे सध्या या ठिकाणी समुपदेशनासंदर्भात जी काही यादी होती त्याच्यामध्ये नाव होतं, परंतु जी काही पदं सध्या बघा रिक्त असेल, तर तेवढीच पदांची त्या ठिकाणी जी शिफारस असेल, नियुक्ती असेल, तर ती सध्या झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये एकूण किती उमेदवारांची नियुक्ती सध्या 1 ते 5 या गटासाठी झाली, तर त्या अनुषंगाने इथं उमेदवाराचं बघा इथं नाव देण्यात आलं आहे. त्यानंतर नियुक्तीचा गट जो असेल तो देण्यात आला आहे. विषय एकत्रित जे मानधन असेल आणि समुपदेशनाने देण्यात आलेली पदस्थापना, त्याच्यामध्ये शाळा आहे आणि जिल्हा परिषद कोणती मिळाली तर ती आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात, आता इथं उमेदवाराचं नाव आहे, गट जो आहे तर तो 1 ते 5 संदर्भात इथे सध्या हा आदेश असणार आहे. आणि एकंदरीत जे मानधन असणार आहे, तर ते 16,000 रुपये सध्या इथं असणार आहे. कोणत्या तालुक्यात मिळाली, कोणती जिल्हा परिषद मिळाली, तर अशी संपूर्ण बघा इथं डिटेल्स देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये आता जवळपास जे काही नावं आहे, तर ते नावं म्हणजे ह्याच्यात 25 नावं सध्या बघा आपल्याला ह्या आदेशामध्ये दिसत आहे. तर 25 उमेदवारांना सध्या हा आदेश इथं देण्यात आला आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या काही अटी शर्ती असणार आहे, तर त्या अटी शर्तीमध्ये बघा हा जो आदेश आहे, तर एकतर या ठिकाणी मानधन तत्वावरती असणार आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सदर जो काही आदेश आहे, तर आदेशमध्ये सध्या नियुक्ती तत्वावर मानधन तत्वावर देण्यात आलेल्या नियुक्तीच्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाची बघा गैरवर्तवणूक केल्यास आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल, अशी देखील इथं अटशर्त देण्यात आली आहे. त्यानंतर पुढची जी काही मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना त्याच्या मूळ कागदपत्राची तपासणी तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत करून घेण्यात यावी. त्यामुळे उमेदवारांनी दिलेली तालुक्यातील जी काही हजर होताना आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते संबंधित सर्व मूळ कागदपत्र व ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. आता या ठिकाणी जे उमेदवार 25 उमेदवारांचं नाव आहे, तर त्यांचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तालुका स्तरावरती सध्या घेण्यात येणार आहे गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत. तर आपले जे मूळ कागदपत्र असेल, अर्जामध्ये जी माहिती दिली असेल, तर ती व ओळखपत्र सोबत ठेवायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ज्या उमेदवारांचं बघा मूळ कागदपत्र पडताळणी करून घेणार नाही, त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात इथं येणार आहे. त्यानंतर मूळ कागदपत्राची तपासणी करत असताना उमेदवारांना अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे व मूळ कागदपत्रे यामध्ये तफावत आढळून आल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती रद्द देखील या ठिकाणी होऊ शकते. याची गांभीर्याने नोंद घ्यायची, म्हणजे अर्जासोबत जी माहिती दिली आणि तुमच्या कागदपत्रामध्ये जर तफावत आढळली तर तुमची उमेदवारी जी आहे तर तिथं रद्द होऊ शकते. त्यानंतर आपणास जे काही मानधन तत्वावर पदस्थापना दिल्यानंतर तुम्हाला 30 दिवसाच्या आत रुजू होणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता
ही जी नियुक्ती आदेश देण्यात आला आहे तर तुम्हाला 30 दिवस बघा देण्यात आले रुजू होण्यासंदर्भात। तर 30 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रुजू त्या ठिकाणी व्हायचं आहे, बरोबर। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे। तर संपूर्ण जे काही मानधन असेल तर ते याचिका जी आहे आपली तर त्या याचिकेचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या बघा इथे जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती देण्यात आली आहे। मासिक मानधनावर जी काही उमेदवाराची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगार इतकं मानधन नियुक्तीच्या या ठिकाणी बघा देण्यात येईल। सदर रक्कम एकंदरीत या ठिकाणी मानधन असणार आहे, म्हणजे जो काही 16,000 रुपये 1 ते 5 या गटासाठी सध्या बघा करण्यात आलेलं आहे। तर तेवढं मानधन तुम्हाला तिथं मिळणार आहे। त्यानंतर बघा इथे पुढचं जो काही अटी शर्ती देण्यात आली तर ती अटी शर्ती म्हणजे सदर उमेदवार नेमणूक ठिकाणी हजर झाल्यानंतर शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणपत्र 2 महिन्याच्या आत सादर करावायचे आहे। म्हणजे तुम्हाला जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे तर ते जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे तर त्यांच्या सिग्नेचरचं सध्या तुम्हाला सिव्हिलचं जे काही असेल तर ते सध्या तुम्हाला इथं सादर करणे त्याच्यासाठी 2 महिने इथं देण्यात आलेले आहे। तर एवढे सध्या बघा तुमच्याकडे डॉक्युमेंट तयार करायला पडेल। त्यानंतर उमेदवारांची नियुक्ती पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांची चारित्र्य पडताळणी अहवालास अधीन राहून राहील। याबाबत अहवाल 2 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक राहणार आहे। म्हणजे जे काही चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी देखील 2 महिने इथं देण्यात आले। म्हणजे हे जे 2 डॉक्युमेंट आहे तर हे सध्या बघा तुम्हाला तयार करून तिथं सादर करायला पडेल, बरोबर। तर अशा ह्या ज्या काही संबंधित सूचना आहे अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती इथं देण्यात आले आहे। तर ह्याच्यामध्ये जे जनरल गोष्टी आहे संबंधित शाळेमध्ये कशा पद्धतीने काम करायचं काय काय करायचं त्या अनुषंगाने इथं जे काही सध्या बघा कर्तव्य असेल तर ते देण्यात आले। तर एकंदरीत हा जो काही आदेश आहे तर हा आदेशमध्ये जिल्हा परिषदचे जे काही 1 ते 5 या गटासाठी सध्या बघा नियुक्त झालेले उमेदवार, त्यानंतर 6 ते 8 जो काही गट आहे त्याच्यामध्ये इथं बघा गणित विज्ञान, त्यानंतर सर्व विषय, भाषा विषय, समाजशास्त्र विषय असे या ठिकाणी जे विषय आहे तर त्या अनुषंगाने देखील इथं नियुक्ती देण्यात आली। म्हणजे संपूर्ण जी काही नियुक्ती आहे तर ती भाषा, समाजशास्त्र, गणित विज्ञान आणि जे काही 1 ते 5 या गटासाठी बघा इथं नियुक्ती मिळालेली आहे। तर सध्या हा एक महत्त्वाचा आदेश आहे। तर ज्या उमेदवारांचं नाव असेल तर त्यांनी पुढील प्रक्रिया ज्या पद्धतीने इथं देण्यात आली त्या अनुषंगाने तयारीत राहा। तर आपलं नाव असेल एकदा चेक करून घ्या। ही यादी व आदेश आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। महत्त्वाचा व्हिडिओ होता, लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।